हे आहे कळसूदेवीचं मंदिर. गर्दी बघू शकताय. सूर्योदय झालाय पण जो पाहिजे होता तो व्ह्यू मिळाला नाही. काय नाही, निसर्ग आहे, प्रत्येक वेळी साथ देईल असं नाही. मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय कळसूबाईला. कळसूबाई महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आणि या शिखरावरून सूर्योदय बघणं म्हणजे स्वर्ग बघण्यासारखं. खरं तर हे माझं स्वप्न होतं जे 2 वर्ष आधी मी पोहोचलो होतो, पण तेव्हा धोक्याने खेळ केला होता. या वर्षी पुन्हा एकदा विचार केला की आपण हे स्वप्न पुन्हा एक जगून बघूया. मी आणि माझे साथी आम्ही निघालो कळसूबाईसाठी. खरं तर हा प्रवास खूप मजेदार होता. ट्रेक आठवण राहावा म्हणून आम्ही रात्री तिथे स्टे केला. टेंट लावून मस्त शेकोटी पेटवली आणि पौर्णिमेचा चंद्र बघत मस्त गाणे म्हणत आम्ही रात्र काढली. सकाळी 4ला उठलो आणि पुन्हा एकदा ट्रेकला सुरुवात केली. खरं तर हा ट्रेक हा लक्षात राहण्यासारखा होता, कारण आम्हाला एकालाही टॉर्चची गरज नाही पडली. वर पौर्णिमेचा चंद्र आम्हाला जणू वाटत दाखवत होता. वाट चालता चालता आम्ही थेट पोहोचलो कळसूबाईला आणि पाहिला सगळ्यात सुंदर सूर्योदय. मित्रांनो, तो आज आपण पुन्हा एकदा ते स्वप्न जगण्यासाठी चाललो आहोत, जे आपण 2 वर्ष आधी तुम्हाला माहितीच आहे आपलं ते स्वप्न पूर्ण झालं नव्हतं. ते म्हणजे पुन्हा एकदा आपण चाललो आहोत कळसूबाईला, ते पण आपण सूर्योदय बघण्यासाठी. सो माझ्यासोबत आज राज, अभिषेक, गावकर आणि यश. बघ पुढे अभिषेक पण आहे आणि सिद्धूदादा गाडी घेऊन स्टेशनला पोहोचलो. चला आता इथून पहिले स्टेशनला जाऊया आणि कसारा गाडी. चल मित्रांनो, आम्हाला स्टेशनला पोहोचलो आणि ट्रेन अजून आली नाही. सिद्धूदादा गाडी पार्किंगला गेले. तर रिक्षावाल्याशी चांगलं भांडण झालंय. साला कुठून आलं काय माहिती. सागावरून स्टेशनला 15 रुपये घेतात, त्याने 20-20 रुपये घेतले. मी बोलणार होतो, एक रिक्षा आली, त्याने बाजूला गेलेला, तो सरळ पळाला, थांबलाच नाही. भेटला असं ना सन चापटवली असेल जरा. ट्रेनची वाट बघूया, ट्रेन काय लागली नाही अजून. तर मित्रांनो, ट्रेन आली आता आपली. भेटू सुकून. दुपारची वेळ होती. ट्रेनला कामावर येणाऱ्या लोकांची गर्दी होती. तरी आम्ही कसं बस एक सीट पकडली आणि बसलो. वाटेत येणाऱ्या निसर्ग बघत बघत आम्ही पोहोचलो खार्डी स्टेशनला, कारण आपला अजून एक मित्र येणं बाकी होता. रोशन आपल्यासोबत जॉईन झाला आणि आपण पुढे पोहोचलो कसाऱ्याला. ओके, फायनली आपण पोहोचलोय कसारा स्टेशनला. कसारा म्हणजे मला कधी कधी सहारा स्टेशनला आल्यासारखं वाटलं. रोशन कुठे काय सगळे? रोशन कुठे? चला गाईज, इथून आपल्याला बाहेर जाऊन अकोलेची बस पकडायची आहे. बघूया बस मिळाली पाहिजे. थांबू नका, पटापट चला बस. कसारा उतरल्यानंतर इकडे कसारा घाट जाण्यासाठी रोड लागतो आणि इथं बघा, इथं स्टॉप आहे. इथून अकोलेला बस मिळेल तुम्हाला. तर बस आली नाही, 3चा टायमिंग आहे. ते लोक थांबले बससाठी, आपण पण त्यासाठी थांबलो. बस पकडून आपल्याला पहिले मोठा चॅलेंज आपलं शीट कव्हर करायचे आहेत, कारण माणसं आहेत. बॅगा टाकून शीट अशा काबीज करू, म्हणजे थोडी गावची टेक्निक असू आपण. नंतर आता ते बोलून दाखवणार नाही. कोणतं बोलायला लागतं भाई सगळं. मी पण आणलंय बत्ता, वेळ घेऊन आलो. विसरलेला तो, त्याला मी घरी रिटर्न पाठवला. कशी लागतो माझ्यासोबत खा ना. दादरवरून आलं, डोंबिवलीवर. दादरवरून आलं. दादर यांच्या ग्रुप मध्ये तुम्ही फिट झाले आता. चला तुम्ही, तुम्हाला नेतो आम्ही. सांगण्यापेक्षा घर कसं काढत शिकून बारीच मग काय, एक प्लेट एक्स्ट्रा सांगतो. चला वर. भंडारदरा काय जवळ आहे. कामाला घाटकोपरला आहे. इथून घाटकोपरला. हा CST ला याला काढला का? चालेल, दोघांना एकत्र काढले. आम्हा दोघांना एकत्र काढलं. आम्ही चोरी केली तिकडे पाण्याची. मेन पंप चोरला आम्ही. आपण बसला भेटत नव्हती, मग आपण टॅक्सीने ट्रॅव्हल करतो. आता 120 रुपये सीट दिली आपण. सागावला गेला. अकोले बस काय आम्हाला भेटली नाही. आम्ही विचार केला टॅक्सीनेच प्रवास करूया. आधी ते 150 बोलत होते, पण आम्ही खेचत 120 पर्यंत मग प्रवास सुरू झाला. प्रवासाच्या दरम्यान आपल्याला कसारा घाटाचे सुंदर दृश्य बघायला मिळते. दृश्य बघता बघता आम्ही थेट पोहोचलो घोटीला. घोटीमध्ये RTO असल्या कारणामुळे दादांनी मधल्या मार्गे गाडी टाकली आणि आम्ही ऑफ
ऑफ रोडिंग करत करत पोहोचलो एका सुंदर धरणाजवळ, ज्याचं नाव होतं कालुस्ता. आणि त्या धरणाची भुरळ सिद्धू दादाला खूप पडली. त्याने सांगितलं पावसात आपण एकदा तरी हा स्पॉट नक्की. आणि आम्ही ऑफ रोडिंग करता करता थेट पोहोचलो बारी गावाजवळ. आपण आता पोहोचलोय कळसुबाई म्हणजे बेस्ट विलेजला. आपण बारीला उतरलो होतो. आपल्याला वॉकिंग स्टार्ट करायचं आणि तुम्ही बघू शकता समोर जस्ट उंच असा कळसुबाई दिसतोय. आपल्याला इथून पहिले बारी गावात पोचायचं आहे. तिथं संदीप दादा घरी आहेत, त्यांना पण नाईटला जायचं आहे. तर त्यांना भेटूया. सध्या सगळे फोटोज काढतायत सनफ्लावरमध्ये. इकडच्या लोकांना बघूनच त्यांनी ते काटे बिटे लावून ठेवलं, कोणी आतमध्ये जायला नको असे करतात. ह्याच्यात पण घुसू शकतो. हो, काय आपण रिस्पेक्ट करतो, त्यांनी एवढं मेहनत केली. मेहनत म्हणजे काय, तुम्ही जो लेवा लावाल. रोशन आता फोटोज काढतोय. रोशन काढला का स्नॅप? फोटो काढला, काटे लावून ठेवले त्यांनी मस्त सनफ्लावर. पण आपण आता बारी गावात चाललो आहोत. हे बघा भरपूरसे मेंबर आता खाली उतरत आहे. आम्ही आता चढायला चाललो आहे. इथून आपल्याला संदीप दादा भेटतील, त्यांना भेटू, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू. त्यानंतर आपण पाठच्या वाटेने, गावाच्या मागच्या वाटेने चालायला सुरुवात करू आणि वर जायला सुरुवात करू. आय थिंक भरपूरशी लोक स्टेसाठी येत आहेत. अजून पण बघा येत आहेत. हां, स्टेसाठी लोक आहेत, पण डोंट वरी. ए बाय ए डॉगेश बाय काय डॉगेश बाय लोकल आहे. ए कालू धन्यवाद दादा. पाणी घेतलंस फ्लावर. हा, आपण आता बारी गावात संदीप दादाची चालू. जरा हे बालपणीचं सामान दिसलं आम्हाला, आम्ही घेतोय आता. हा, ड्युटीला जायचं ना तुला? सकाळी भेटशील मग का? नाही येणार आहेस? नाही ना आता. हा काय, अच्छा ओके. उद्या आता मावळतीला आलाय, म्हणजे आता जवळजवळ 6 वाजलेत आणि हळूहळू गारवा वाढत चाललाय. भाऊला विचारलं, भाऊला रात्री वरच होतं, तर वातावरण तसं होतंय हळूहळू. देवाच्या कृपेने आपल्याला वातावरण मिळालं तर खरंच चांगलं. कॅडबरी दे ना, रिमिक्स संपते. कुठून? ठाणे. आता आपण कळसुबाई चढायला सुरुवात केली आणि तुम्ही बघू शकता पुढे अजून माझे मेंबर आलेत. फुल चटई बिटाई घेऊन आलेत. घर बांधणार डायरेक्ट. विटा आणि सिमेंट बाकी आहे. कळसुबाई यायचं असेल तर तुमच्यासाठी सोपी वाट 2 आहेत. बघा, तुम्ही अहिल्यानगरवरून, अकोलेवरून बारी गावात येऊ शकतात. दुसरी गोष्ट, इगतपुरीवरून तुम्हाला अकोले गाडी मिळते. आणि तिसरा कसारा. मग नाशिक, मुंबई आणि पुणे या 3ही लोकांना इकडे यासाठी सोयीस्कर रोड आहे. मी तर सजेस्ट करेल बाईक घेऊनच या. फक्त एवढंच की आपला ट्रेक वगैरे करायला लागतो, त्यामुळे थोडं दमचाक नको, म्हणून सोपा प्रवास हवा. हा, थकवा होतो रे. आता पोहोचलोय कळसुबाईच्या मंदिराजवळ. बघा, यांची हालत गेली खराब. हवा टाईट. नको रे, एवढे कष्ट नाही पाहिजे. या, पाय पडूया. भाई के फेफड़े फूक गए भाई. थकला बिचारा. फर्स्ट टाइम ना. काय बोलायचं. आपण आता टेंटच्या जवळ आहोत, म्हणजे हार्डली 15-20 मिनिटं लागतील वर जायला. आता आम्ही मनीष आहे. ए चल काय मारतोय? ठीक आहे, पाणी ते पिऊन द्या. आता आपण थोड्या वेळात पोचू वर. त्यांना फोन केलाय. रोशन वगैरे सगळे पुढे गेलेत, आम्हीच मागे आहेत. नो प्रॉब्लेम. तिथं पोचून टेंट वगैरे सगळं अरेंज केलेलं आहे. मस्त पहिले काहीतरी चहा वगैरे पिऊया, नाश्ता करूया आणि आजची रात्र एन्जॉय करूया. कारण सकाळी आपल्याला उद्या जायचं आहे कळसुबाईला. आणि हा एक्सपिरियन्स सगळ्यांसाठी फर्स्ट टाईम आहे, म्हणजे यांच्यासाठी, माझ्यासाठी सेकंड टाईम आहे. आणि दुःख पचवणं मला आता जमलेलं आहे. तर निसर्गाने जी देणं दिलं आहे मला, म्हणजे देणं देईन ते मी आता स्वीकार करेन. सध्या माझा मित्र मनीष याचा पाहुणचार केला पाहिजे. आता रात्र झाली, चंद्र 6:30. हा, किती? 6:30 वाजले. हा, थंडीमध्ये संध्याकाळ लवकरच होतो ना मित्र. हा, वर जाऊन मस्त टेंट लावू. पोरं पोचलेत, आपण पण पोचूच. आपल्या मनीष भाऊला थकवा लागतोय, त्यामुळे वांदे. नमस्कार दादा. काशीनाथ भाऊ बरं का? इथे
आले तू पाणी दोन खुर्च्या द्या. चाडव 8 चाडव 8. अच्छा कोणाला भाई बिचारा थकला माहिती किती. तेव्हा आपले टेंट लागले तिथं. ठीक आहे, इथे आपला टेंट लावूया, तिथे कॅम्प फायर. ओके, म्हणून आपण आता पोहोचलोय कळसूबाई, म्हणजे आपलं जे टेंट आपण जिथं लावणार आहोत. आणि थांब कशाला हे बघू शकता मित्रांनो, आता आपण टेंट लावतो. कोण मी एवढा डार्क बोलतो ना, काय बोलतो यार गाव, काय असं करतो. ही काठी आहे ना, ही स्ट्रेट टाकायची. व्यवस्थित टाक. हा पक्का फिक्स कर. काय को टॉर्च मारताय रे मित्रांनो. हा झाला व्हिडिओ काढतोय खरं, पण चालायची ताकद नाही याच्यात. तू छी रे, छी आहे तुझी छी. हे पहिल्यांदा चढलो छी बोलणार तू. ठीक आहे चल, तू पण असं सांगता ट्रेक. हे दिसत नाही तुला, हे दिसत नाही. ठीक आहे, बोरकुट बोरकुट भाई. अशीच खाण्यात मजा. टेंट लावतात ते लावून तिथं. विषय विषय हवा आली हवा आली हवा आली. उडला 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 उडला. कंदील कंदील हवेत जाईल. थोडा मोठा टेंट आहे रोशन. मजबूत आहे. 4 जणांचा. 4 काय 4 कसली तुकडे पुकडे कशा. हा खरं तर त्याच्यातच झोपू शकतो आपण. हा झोपायचं. हा आहे आपलं टेंट आहे ते. हा असं आता लावला लावा. काय आता लावला लावा. हॉट आहे. बहुत जगह आहे. हे सगळ्यांनी अरे हा खोल ना, खोल ना पूर्ण. असं काय करतो, हा खोल ना इकडे. बोल जात मध्ये खुश. ही काठी ह्याच्यातली असू शकते, इथून मधून अशी. नाही 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 नाही, तसं नसतं. मध्ये नसते, मध्ये नसते बाबा. हा झोपडी झाली, झोपडी झाली ती. अरे झोपडी भाई, ये झोपडी बना दे रहा है बीच में. ए चाय चाय आला, चाय आला, चाय 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 काय चाय 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 चाय. हे आपली भेळकाड भेळकाड भेळकाड. थांब 1 मिनिट थांब भाई. वेळ मस्त, वेळ सगळ्या टायमिंगला. रोहित दादाला आहे ना माझ्याकडून शतशः खूप आभारी आहे. कोथिंबीर पेरून सांग. स्टार्टिंगला ते लास्टला. आता आपलं जेवण तयार घेता नाम घ्या श्री हरीचे. जीवन करी जीवित पुण्य ब्रह्म यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. चला मस्करी करतो त्याची. आहे जेवण बघा, तांदळाची भाकर आहे, बटाट्याची भाजी आहे, मटकी, त्यामध्ये शेव मिक्स आहे, पिठलं पण येत आहे. आणि खूप मस्त भाई जेवण होणार आहे आपलं. वा या खाऊया मस्त. भाई हे बाहेर लागतात का. नाही काय तर काय बोलतो. तेल कॉम्प्लेट बनायची. हे हवा येणारच आहे. ती माचीच फक्त जळली पाहिजे. गवत झालं की काम. 2 काढे घे दादा, 2 काढे घे. एकान काढे होणार होणार होणार. आणि त्या गवत पेट घेतलं. थांब थांब, गवत असं नाही पेट, गवत असं पेट. मित्रांनो अथांग प्रयत्नानंतर आपली शेकोटी थोडी का होईना पेटलेली आहे. वा पण मस्त. आता काकान सॉंग ऐकतोय आणि समोर बघू शकताय चंद्र साथीला मित्र. वा फार सुंदर. एन्जॉय करा लाईफ मित्रांनो. वा आता झोपायची वेळ झालेली आहे एकदम. हा आता जरा झोपूया. 12 म्हणजे 11 वाजलेत. थोडं झोपूया, म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्याला फ्रेश स्टार्ट करायची, वॉकिंग करायची, थोडी ताकद हवी. चला मोबाईल थोडा चार्जिंग लावायला देतो, झोपूया. काय तो करू जसं आहे तसं. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे आता 4 वाजलेत आणि क्लायमेट हवं तसं नाहीये.
सो चला आता प्रिपेअर तर झालं आहे मनापासून की आपल्याला ते बघायला मिळणार नाही आहे, पण सनराईज आपल्याला क्लिअर बघायला मिळेल. चला आता सगळे निघूया. सकाळचे 4 वाजले होते आणि आम्ही ट्रेकला सुरुवात केली होती. चहूबाजूने थंड वारा चालू होता आणि वर आभाळात पौर्णिमेचा चंद्र दिसत होता. त्या चंद्राच्या उजाडात आम्ही आमची वाट पाहत होतो. फारसे थकलो होतो. माझ्यासोबत खूप तो म्हणजे माझा मित्र मनीष. पहिली पायरी लागली आपल्याला. चल 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 थांबू नका म्हणा. पाणी नाही नाही पोटात दुखेल. चल 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 पुढे वरच वर चल चल वर चल चल कमॉन गाईस ये वर ये चल बिंदास म्हणा. हा पाणी नको म्हणा पिऊ. ऐक माझं रे. नको 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 पिऊ. पोट लय दुखणार बाबा तुझं. तुला डायरेक्ट खाली जायला लागेल. तुला बघायचं ना सनराईज बघायचं ना. एवढा आलाय कशासाठी. हा ना हार नको म्हणू बाबा. हा डोंगरच असा आहे की तुला थकवा देतो, पण तुला थकायचं नसतं तेव्हा तू वर चढू शकतोस. चल म्हणून आपण पायरी आणि या पायऱ्या बघा व्यवस्थित. बघा खूप म्हणजे ही पायरी खूप डेंजर आहे. कारण बघू शकताय कशा अवस्थित आहे. ट्रायंगलमध्ये आहे म्हणा. व्यवस्थित पाडा का. हा ये बाबा ये. आयुष्यातला पहिला ट्रेक करतोयस तो पण कळसूबाई. तुझ्या मुलांना सांगशील ना लय गर्व होईल तुला बाबा. प्रत्येकाच्या नशिबी असं ट्रेकिंग नाही मिळत. 9 ते 5च्या जॉब मध्ये नको अडकू बाबा. थोडा फिर पण आयुष्यासाठी, जगण्यासाठी फिर. हा चल दुसरी शिडी लागली आपल्याला. भाई जिवंत आहेस ना. भाई जिवंत आहेस ना. गावकर काय शिलाजीत खाऊन काय समजत नाही भाई. आता कळसूबाईचं 60% ट्रेक कम्प्लीट केलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन गाईज. 60%. तुम्ही बघितला नाही अजून, तुम्हाला काय माहिती. डोंट वरी यार. अर्धा तास लागेल. हा मित्रांनो हे बघा आता आपण कळसूबाईच्या एकदम जवळ आहोत. म्हणजे हा पठार समोरचा क्रॉस केला की वरची माची चढायची आपल्याला बस. आता हा पूर्ण स्ट्रेट पॅच आहे. मग तिथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. हा हे हळू 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 सावकाश चाल रे. एवढं नशीब चांगलं नाही मित्रांनो. पौर्णिमेचं उजेड आहे. हो ये थांब रे. इथून लेफ्ट मारायचं आपल्याला. थांब थांब. तू फेमस होशील म्हणून. बस 500 ते 600 मीटरचा वरती बाकी आहे. त्यानंतर आपण पोहोचणार आणि आपण बघणार आहे सनराईज. तुझा पहिला एक्सपिरियन्स कसं वाटतं. खूप मस्त. पहिलीच ट्रेक आणि पहिल्याच ट्रेकला एवढा मनसुबा हातामध्ये घेतलाय. 1646 मीटर. तर आलो पाय तर देतायत, साथ देतायत अजून. यांचा पण पहिलाच आहे. नाही माझा नाही. तुझं नाही ना. तू कुठे गेला. वैष्णोदेवी मुलुंडला वैष्णोदेवी वगैरे असं खूप असं माऊली केलंय. रायगड केलंय. चला 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 ए चला लेट्स गो गाईज. म्हणा ये बाळा ये. छाग्या मागितले ना मी चाय फक्त बिस्किट चाय नाही पिणार. चाय पी माझ्या वाटण्याचे. बिस्किट खाणारस. ओके ठीक आहे. थोडं. अरे हे कुठून आणलं. काय घेतलंय तिथून. टायगर लय दिवसांनी खाल्लं. मस्त ना. काय पाहिजे क्रंची बिस्किट राहते ना. हा मस्त टायगर भावा. गोड गोड पार्लेजन बाहेर लागतो.
कुठे आहे? इथं विषयच नाही बाबा. बेली आहे पार्ले आपला नाही मस्त. चहा पिऊन झाली आणि आता आपण चालतोय वर. अवघ्या 15 मिनिटात आपण कळसुबाईच्या टोकावर असो. म्हणजे आपण कळसुबाई शिखराच्या पेक पॉईंटला असो. आणि जेवढे मी 7 मेंबर आणले सगळ्यांचे ड्रीम आज कम्प्लीट होते. त्याला एक स्वप्न असतं मित्रांनो. आणि यांचं आता लवकर पूर्ण केलं मी, ते पण थंडीमध्ये. पण डोंट वरी, आपण पावसात नक्की एकदा येऊ. मी तुम्हाला शब्द देतो. पायऱ्या लागलेत. बघू शकता वर नाही काय दिसतच नाही मित्रांनो. जेवढं दिसतंय त्यामध्ये एन्जॉय करा तुम्ही. फायनली आपण पोहोचलोय कळसुबाईला. सर्वात महाराष्ट्रातला सर्वात उंच शिखर. थोड्याच वेळात आपला हो, थोड्याच वेळात मागे बघू शकताय सूर्यनारायण वेळ झालेला आहे. हो, सूर्यनारायण आता वर डोकवत आहेत. आणि आपण आपल्या टायमात पोचलोय. रिअली प्राऊड. खरंच जे कोणी व्हिडिओ बघत असेल, खरंच तुम्ही असं काहीतरी प्लॅन करा जे तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला लक्षात राहील. ॲडव्हेंचर करा लाईफमध्ये. हा प्रसंग हो, आणि अवघड चला. वाट आणि मित्रांची साथ. कळसुबाईची वाट. मित्रांनो समोर सूर्य निघणार आहे. मागे आपण कळसुबाई म्हणजे कळसुबाईच्या मंदिराजवळ पोहोचलोय. सगळे बसले. चला आता ज्या क्षणासाठी आपण इथं आलो आहोत ती गोष्ट सेट करूया. तो म्हणजे आपण सनराईजसाठी ट्रायपॉड लावूया. चला मित्रांनो, ट्रायपॉड सेट केलेला आहे आणि आता आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखरावर सनराईज. अरे भाई नाही नाही लय भाई खूप आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकताय सूर्योदय झालेला आहे आणि काय सुंदर असं सूर्योदय. माझा मोबाईल तिथं लावलाय मी. आणि बघा इथं मी माझ्या शूज मध्ये S23 फिट केलाय. तिकडे S24 आहे. आणि आम्ही सगळे ज्यासाठी काल आम्ही आलो वरती कसं वाटलं एक्सपिरियन्स? मी तर बोले तुम्ही याच मस्त. कसं वाटलं बाबा? सरळ ट्रिक आहे माझा. आणि एवढा भारी वाटला ना, म्हणजे बोलायला शब्द नाही. किती सुंदर वाटतं. वा मित्रांनो, तिकडे समोर आहे बघा. तिकडे चांगले धुकं ओसरलं पण या साईडला नाही आले. तुम्ही बघू शकता आजूबाजूला तिकडे सगळीकडे धुकं आहेत पण या साईडला धुकं आलेलं नाही आहे. तर खरं निराशाजनक वाटतं. कारण ती पूर्ण नदी आहे ना दुकाननी कव्हर झालेली आहे. खूप छान आहे. व्ह्यू लय मस्त एक नंबर. हायपरलॅप चालू असेल. चल ना ब्लॅकआउट आपण लॅब्स घेतलेला आहे आणि खूप छान आलं. आणि आजचा एक्सपिरियन्स जो होता हा लाईफ टाईमसाठी होता. कारण मागच्या आपण आलो होतो तेव्हा धुकंच बघितलेलं आपण पण सूर्य एवढा दिसत होता. यावेळी सूर्य एवढा चांगला दिसला होता. खरं सांगतो धुक्यापेक्षा जी सूर्य जी बघण्याची मजा आहे ना हे नयनरम्य दृश्य. चला आता एक काम करूया, आपण मस्त थोडे मंदिरात दर्शन घेऊया आणि व्हिडिओज कलेक्ट करूया. सिनेमॅटिक घेऊया. चला सिनेमॅटिकमध्ये कोण येणार म्हणजे कळसुबाई फिरलो आणि एक सुखद अनुभव होता आपला. भेटूया लवकर.
लवकरच समोर हा धुका आता काय बघणार चिडिया चुप काही घेत दाखव तरी काय नको. बाईची चार्जिंगची पिन घेतली. त्याला बाई चॉकलेट दिलं. मी ती गोष्ट बघितलेली. दुसरी गोष्ट दिली यार चार्जरचं हे कुठे पडलंय, टॉप कुठे पडलंय तुझा, टोपी जाऊन दे, चार्जर बघ तुझा. ठीक आहे बॅग घे. एकदा दिला म्हणून भिकाऱ्या हरते येऊ नको. हो प्रोफेशनल उत्तर बघू. तोंड बघ त्याचं. हा मग एवढा बघ. चल चल फायनल मित्रांनो आपण आपल्या लोकेशनला पोहोचलो. म्हणजे आपण जिथं स्टे केलेला बघू शकता मागे. एवढं उतरलो आपण, एवढं उतरलो. तुम्हाला असं दिसतंय पण तिकडे वर जाऊन परत टेकडी लागते. काय रे हे सब झुटे खायला तू बरे. चल बघूया आता नाश्ता काय, फ्रेश वगैरे होऊया, टेंट वगैरे सगळं गोळा करूया आणि घरची दिशा बघूया. आपल्याला कसाऱ्यापर्यंत परत बसने ट्रॅव्हल करायचं आहे. बस किंवा प्रायव्हेट काय मिळतं तिथून मग घरी. चला बाय बाय. टेंट घेतले. टेंट हा बिंदास कॉन्टॅक्ट आपण देऊ डिस्क्रिप्शनला. काय टेन्शन घेत आहे. चला हॉटेल टेबल पॉइंट हे बघा नंबर आहे काय. अरे हा फिरायला चला चला काशो. आम्ही आता नाश्ता करून निघालोय. आता 12:30ची बस पकडायची आपल्याला. 12:30 नंतर डायरेक्ट 1:30ची आहे. चला इथं पण गार लागतं मस्त. मित्रांनो आपण पोहोचलोय आता स्टार्टिंग पॉइंटला. चला कसोई धन्यवाद, तुझ्या सानिध्यात आम्हाला ठेवलंस आणि सुखरूप आमचा प्रवास पूर्ण केला. चला बाय 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 बाय, भेटू पुन्हा. ओ मित्रांनो आपण आता बारेगावच्या बाहेर आलो आणि नदी पावसात मस्त वाटत. पावसात यायला पाहिजे एकदा. काय बरोबर. मागे कळसुबाई आहे. सगळं खूप मजा आली. सगळ्यांसाठी ट्रेक हा काय आहे अविस्मरणीय होता आणि फार मजा आली. चला आता पुन्हा एकदा वचन देऊ येण्याचं. येऊ आपण नो वरी. कधी ना कधी जेव्हा मूड असेल किंवा जेव्हा तो मुवमेंट बघायचा असेल तेव्हा आपण नक्की. आणि माझ्या मते जो मला हवा आहे तो पावसाळ्यातच मिळेल. हिवाळ्यात मी अपेक्षा सोडून दिलेत. बघूया तर सध्या आपण बाहेर जाऊन बस पकडूया. सगळे आमचे थकलेले. आम्ही आता प्रायव्हेट गाडी गेली आहे. कसारा गाडी तर थांबली पण नाही. नशीब आम्ही गाडी बुक केली थांबली पण नाही ती. चला आता इथून कसारा गाडी आपण लगेच. तू काय मग तुला प्रॉब्लेम काय तुझा यार. क्या करू भाई निकल जाते. नाही उघडलं तरी काय नाही. इस्टेटचे पेपर आम्हाला देऊन जा, साहित्य रूम देऊन जा, बस झाला आम्हाला. काय रे काय इस्टेट देऊन जा, साहित्य रूम देऊन जा, बाकी काय करायचं कर. बाबांची रूम नावावर करून जा. बस बस तू जा पण मित्रांचं कल्याण करून जा. घबरे वाकरे पायाची हालत झाली रे देवा. ओके बापरे बॅगा आहेत ना सगळे. आपल्या बॅगा काढा. मित्रांनो फायनली आपण कसारा पोचलोय. मस्त गाणं ऐकत एकदम एन्जॉय करत. मागे 3 डेड बॉड्या पडल्या आपल्या. ठीक आहे राहिलो पण मी आणि रोशन वगैरे आम्ही जागा होतो. मित्रांनो आपल्याला ट्रेन भेटली आता आणि 3:30ची ट्रेन पकडली आम्ही. 2:30ची ट्रेन पकडायची होती पण 3:30ची पकडली. चला इथून आता घरी जाऊया. खरंच खूप थकलो आता. बॉडी पण खूप थकली आहे आणि मला आरामाची गरज आहे. घरी गेल्यानंतर मला व्लॉग वगैरे एडिट करता येईल, टाईम मिळेल. चला आपण आता सरळ डोंबिवलीला भेटूया. आपण पोहोचलो आता स्टेशनला. इथून आपण सरळ घरी जाऊया, फ्रेश होऊया, आंघोळ करून बसूया, तेव्हा बरं वाटेल. चला आपण सगळं घरी जाऊया. घरी आलो, आंघोळ केली, फ्रेश झालो आणि
मस्त आता जेवण केलेलं आहे. म्हणजे खूप वेळ घरातच होतो, चार्जिंग वगैरे लावलं, थोडं फ्रेश झालो, म्हणजे आराम केला. आता जेवलो आणि खरं सांगतो मित्रांनो, जी ट्रिप होती खरंच खूप मेमोरेबल होती आणि खूप चांगल्या आठवणी आहेत. आता बघूया पुढची ट्रिप आपली काय करता येईल. सध्या आत्तापुरता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच. आणि हां, एक बोलायचं राहिलं, जर तुम्हाला इकडे कळसुबाईला स्टे करायचं असेल तर मी एक कॉन्टॅक्ट नंबर खाली टाकतो संदीप दादांचा, त्यांना कॉन्टॅक्ट करा. ते तुमची राहण्याची जेवणाची सोय नक्की करतील आणि त्यांच्याशी कॉर्डिनेट करा. त्यांना हे विचारा की तुम्हाला वातावरण कधी मिळतं, म्हणजे लोकल आहेत ते तुम्हाला सांगतील व्यवस्थित. ठीक आहे, तर चला भेटूया आपण आता उद्याच्या भागात, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड नाईट.